दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो। मात्र राज्यातील काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे। त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने काल एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवण्यात येऊन 1062 दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले। या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 ची अंमलबजावणी करून राज्यातील नागरिकांना सकस व निर्भळ अन्न पदार्थ उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले। दुग्धजन्य अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर जबर बसण्याकरिता व भेसळ रोखण्याकरिता तसेच राज्यातील जनतेस उपलब्ध होणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य अन्न पदार्थाची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने काल 15 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात दूध या अन्न पदार्थाची सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत एकाच वेळी राज्यभरातील विविध ठिकाणाहून दुधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी 103 अन्न सुरक्षा अधिकारी यांना सर्वेक्षण नमुने घेण्यास संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार काल सकाळी 5 वाजल्यापासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध उत्पादक, वितरक, विक्रेते, रस्त्यावर विक्री केंद्रांवरून 1062 दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले। त्यापैकी राज्यात विक्री होणाऱ्या विविध ब्रँडच्या दुधांचे 680 पाउच पिशवी पॅकिंग मधून 382 सुट्ट्या स्वरूपात दुधाचे आहेत। ताब्यात घेण्यात आलेले नमुने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठवून भेसळ रसायनाचे प्रमाण व दुधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे। या सर्वेक्षण नमुने विश्लेषणाची दुधाच्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ या आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादन पुरवठादार यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।